तुम्ही सुद्धा चेहऱ्याला जर स्क्रब करताय आणि तुम्हाला कळलं एक्सफोलिएशन काय असतं, एचे काय असतं, बीएचे काय असतं, पीएचे काय असतं, केमिकल एक्सफोलिएशन काय असतं, हे जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कळलं तर मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकते की तुम्ही स्क्रब सोडून एक्सफोलिएशनच्या मागे पळाल. आता एक्सफोलिएशन काय असतं, ते कसं दिसतं, कसं लावायचं, कोणी लावायचं, कोणत्या स्किन टाईपने लावायचं, सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पॉइंट नंबर 1, एक्सफोलिएशन म्हणजे काय? एक्सफोलिएशन म्हणजे आपल्या त्वचेच्या ज्या वरच्या थरात जे साचलेली डेड स्किन सेल्स असतात ते काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच एक्सफोलिएशन. आणि सोप्या भाषेत अजून सांगायचं झालं तर डीप क्लिनिंग म्हणजेच एक्सफोलिएशन. त्वचेला एकदम स्वच्छ करण्याची प्रक्रिया म्हणजेच एक्सफोलिएशन. पॉइंट नंबर 2, एक्सफोलिएशन का महत्वाचं आहे? तर आपली जी त्वचा आहे ती नैसर्गिकरित्याच 25 ते 30 दिवसानंतर नवीन स्किन सेल्स बनवत असते, बरोबर? नवीन पेशी त्वचा तयार करत असते. पण जुनी जी त्वचा आहे ती नीट निघून न गेल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात, तर स्किन आपली डल होते, खडबडीत होते, पिंपल्स येतात, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ते सगळे आपले वाढतात त्वचेवर. त्याच्यामुळे स्किन आपली खूप चांगली स्वच्छ करण्याची गरज असते आपल्याला, बरोबर? त्याच्यासाठीच एक्सफोलिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्सफोलिएशन केल्यानंतर आपल्याला कोणते चांगले फायदे होऊ शकतात, तर त्वचा स्वच्छ होते, उजळ होते, स्मूथ होते, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचे प्रमाण खूप कमी होतं, पिंपल्स कमी होतात, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन तुम्ही जे काही स्किन केअर करत असाल त्याची जी कॅपॅसिटी आहे ॲब्झॉर्ब होण्याची ती खूप चांगली होते. त्वचेचा नॅचरल ग्लो वाढतो एक्सफोलिएशन केल्यामुळे आणि म्हणूनच एक्सफोलिएशन खूप महत्त्वाचं आहे. पॉइंट नंबर 3, एक्सफोलिएशनचे प्रकार किती आहेत? तर एक्सफोलिएशनचे 2 प्रकार आहेत. तर पहिला म्हणजे फिजिकल एक्सफोलिएशन आणि दुसरा म्हणजे केमिकल एक्सफोलिएशन. तर सगळ्यात आधी आपण फिजिकल एक्सफोलिएशन काय असतं ते बघणार आहोत. आता फिजिकल एक्सफोलिएशनमध्ये काय केलं जातं, तर त्वचेला घासून किंवा स्क्रब करून, अंडरलाईन करा, स्क्रब करून, ठीक आहे, घासून किंवा स्क्रब करून मृत त्वचा म्हणजे डेड स्किन सेल्स काढले जातात. त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्क्रबमध्ये जे आपण वॉलनट स्क्रब किंवा ॲप्रिकॉट स्क्रब, ते ज्याच्यामध्ये दाणे दाणे असतात, बरोबर, ज्याच्यामध्ये दाणे दाणे असतात ते स्क्रब चक्क हातावर घेऊन चांगलं असं स्किनला मसाज करून म्हणजे स्क्रब करून करून असं चोळून चोळून जी डेड स्किन सेल्स असतात त्या काढले जातात, बरोबर. आणि सेम तो स्क्रब जो असतो तो आपण घरी सुद्धा बनवतो, तो पण तुम्हाला माहित असेल, ज्याच्यामध्ये आपण शुगर किंवा कॉफी ते घेऊन तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्क्रब बनवतात. खूप असे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल, यूट्यूबवर सुद्धा आहेत, बरोबर. तर त्याने फायदा कमी पण तोटे जास्त होतात. तर फायदा म्हणजे काय, तर तेवढ्यापुरतं आपल्याला खूप चांगलं वाटू शकतं, म्हणजे असं स्क्रब केल्याने वगैरे आपल्याला असा चांगला आतून फील येऊ शकतो. पण त्याचा तोटा असा की तुमची स्किन सतत तुम्ही असं चोळल्याने त्याच्यामध्ये जे बारीक बारीक पार्टिकल्स असतात, जरी ते माइल्ड असले तरी सुद्धा पण जे पार्टिकल्स असतात ते चोळून 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 तुमच्या स्किनवर जे बारीक 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 असे स्क्रॅचेस जे येतात, बरोबर. आता एखादा दाणा घेतला आणि असा चोळला तर आपल्याला कळत नाही तेव्हा, पण हळूहळू हळूहळू ना पूर्ण असं चेहऱ्यावर तुम्ही बघाल ना की परमनंटली बारीक 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 ज्याला मायक्रो कट्स असे आपण म्हणतो, तर ते बारीक बारीक असे कट्स तुम्हाला दिसतील. कारण तुम्ही जे फिजिकल स्क्रब म्हणजे यूज केलेलं आहात त्याच्यामुळे तुमची स्किन परमनंटली डॅमेज होण्याची शक्यता असते. आता इथे एक प्रश्न सुद्धा येऊ शकतो की फिजिकल एक्सफोलिएशन जर करायचंच असेल तर किती वेळा आपण करू शकतो, तर किती वेळा करायचं असतं, तर फिजिकल एक्सफोलिएशन मी स्वतः सजेस्ट करणार नाही. मी तुम्हाला कधीच फिजिकल एक्सफोलिएशन करा, स्क्रब करा हे मी तुम्हाला कधीच सजेस्ट करणार नाही. पण तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदाच करायचं आहे. एकापेक्षा जास्त फिजिकल स्क्रब तुम्ही करू शकत नाही आणि स्किन तुमची परमनंटली डॅमेज होणार आहे. त्याच्यामुळे फिजिकल स्क्रब नाही केलात तर खूप चांगलं. आणि जर करायचंच असेल, तुमचा हट्टच असेल, जर करायचंच आहे तर आठवड्यातून फक्त एकदा करायचं आहे. एकापेक्षा जास्त स्क्रब आठवड्यातून करायचा नाही. पॉइंट नंबर 2, केमिकल एक्सफोलिएशन. आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर आलेलो आहोत, बरोबर. तर केमिकल एक्सफोलिएशनमध्ये काय करतात, तर केमिकल एक्सफोलिएशन म्हणजेच त्याच्या नावाप्रमाणेच आहे, तर असे चांगले केमिकल्स किंवा ॲसिड्स वापरून ती जी मृत झालेली त्वचा आहे, डेड स्किन सेल्स जी आहे ती विरघळवून काढली जाते.
ठीक आहे, विरघळवून काढली जाते, घासून वगैरे नाही, विरघळवून काढली जाते. तर याला म्हणतात केमिकल एक्सफोलिएशन. आता असे कोणते ॲसिड्स, केमिकल्स आहेत जे विरघळवून ही त्वचा काढली जाते? तर त्या ॲसिड्स, त्या केमिकल्समध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. तर ते असे की पहिलं म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड AHA, बीटा हायड्रॉक्सी ॲसिड BHA आणि तिसरं म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी ॲसिड PHA. पॉइंट नंबर 1, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड म्हणजेच AHA. तर आता AHA काय करतं? तर AHA हे एक वॉटर सॉल्युबल ॲसिड आहे जे स्किनच्या वरच्या लेयरमध्ये, ठीक आहे, ही जी सरफेस लेयर आहे स्किनच्या वरच्या लेयरमध्ये काम करतं, बरोबर. तर आता वरच्या लेयरमध्ये ते काय काम करतं? तर जी आतली त्वचा असते आपली, जी मृत झालेली, जी डेड स्किन सेल्स असतात, ते आपल्या नवीन त्वचेला चिकटलेले असतात, बरोबर, असे चिपकलेले असतात. तर त्यांच्यातला जो बॉन्ड आहे, AHA काय करतं? त्यांच्यातला जो बॉन्ड आहे तो सैल करण्याचं काम करतं, ज्याच्यामुळे ही जी डेड स्किन सेल्स आहेत ते निघून जातात आणि जी आतली त्वचा आहे, जी फ्रेश त्वचा आहे, ती वर यायला मदत होते. आता AHA असलेले ॲसिड्स कोणकोणते आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड, जे थोडं स्ट्रॉंग असतं. दुसरं लॅक्टिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिडपेक्षा लॅक्टिक ॲसिड थोडं माइल्ड असतं. तिसरं म्हणजे मॅन्डेलिक ॲसिड. चौथं म्हणजे सिट्रिक ॲसिड. आता AHA कोणी वापरायचं आणि कोणी वापरायचं नाही? तर जर तुमची स्किन ही ड्राय असेल, डल असेल, अनइवन असेल, फाईन लाईन्स असतील, पिगमेंटेशन असेल, तर तुम्ही AHA वापरू शकता. आता AHA कोणी वापरायचं नाही? तर AHA ज्यांची ही खूप सेन्सिटिव्ह त्वचा आहे त्यांनी वापरायचं नाही. ज्यांना ॲक्टिव्ह पिंपल्स आहेत त्यांनी वापरायचं नाही. ज्यांना ओपन पिंपल्स आहेत म्हणजे ओपनिंग आहे त्यांनी सुद्धा AHA वापरायचं नाही. पॉइंट नंबर 2, बीटा हायड्रॉक्सी ॲसिड म्हणजेच BHA. आता BHA म्हणजे काय? BHA हे ऑइल सॉल्युबल ॲसिड आहे जे पोर्सच्या आतमध्ये जाऊन क्लीनिंग करतं. पोर्सच्या आतमध्ये जाऊन क्लीनिंग करतं. तर ते काय क्लीन करतं? पोर्सच्या आतमध्ये असलेलं जे सीबम आहे एक्स्ट्राचं ते क्लीन करतं. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जे आहेत, जे एकदम हट्टी आहेत, त्यांना विरघळवून म्हणजेच मऊ करून बाहेर काढतं. आता BHAचा प्रकार कोणता आहे? तर सॅलिसिलिक ॲसिड हा BHAचा प्रकार आहे. आता BHA कोणी लावायचं आणि कोणी लावायचं नाही? तर BHA ज्यांची ऑइली स्किन आहे, ज्यांची ॲक्ने प्रोन स्किन आहे, ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे, ज्यांचे पोर्स लार्ज आहेत, ज्यांना ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा इश्यू आहे, त्यांनी BHA लावायचं आहे. आता BHA कोणी लावायचं नाही? तर ज्यांची खूप सेन्सिटिव्ह त्वचा आहे त्यांनी BHA कधीच लावायचं नाही. जे स्त्रिया प्रेग्नेंट आहेत त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतंही ॲसिड लावायचं नाही. आता BHAचा फायदा काय असतो? तर BHA लावण्याचा फायदा हा असतो की पोर्स डीपली क्लीन होतात, ज्याच्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सगळे असे मऊ होऊन निघून जातात आणि ब्लॅक हेड्स निघाल्यामुळे पिंपल्सचा इश्यू जो असतो तो खूप कमी होतो आणि ऑइल जे असतं ते खूप कंट्रोलमध्ये येतं. पॉइंट नंबर 3, पॉलीहायड्रॉक्सी ॲसिड म्हणजेच PHA. आता हे PHA काय करतं? तर सेम हे AHA सारखंच काम करतं. हे सुद्धा वॉटर सॉल्युबल ॲसिड असतं. हे सुद्धा स्किनच्या सरफेस लेयरवर काम करत असतं, क्लीन करत असतं आणि स्किन बॅरियर तुमचं चांगलं ठेवतं. स्किन बॅरियर डॅमेज करत नाही. त्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायड्रेशन टिकवून ठेवतं. आता PHA असलेले ॲसिड्स कोणते आहेत? तर 2 प्रकारचे ॲसिड्स आहेत. पहिलं म्हणजे ग्लुकोनोलॅक्टोन आणि दुसरं म्हणजे लॅक्टोबायोनिक ॲसिड. आता PHA हे कोणासाठी योग्य आहे? तर सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांच्यासाठी PHA खूप चांगलं काम करतं. आता PHAचे फायदे कोणकोणते आहेत? तर पहिला फायदा म्हणजे एक्सफोलिएशन जे आहे ते खूप माइल्ड होतं. दुसरा फायदा म्हणजे रेडनेस कमी होते आणि तिसरा फायदा म्हणजे स्किन बॅरियर डॅमेज न करता ते उलट रिपेअर करतं. तर PHAचे हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. पॉइंट नंबर 4, एक्सफोलिएशन किती वेळा करायचं? तर एक्सफोलिएशन जसं आपण बघितलं की 2 प्रकार असतात, फिजिकल आणि केमिकल, बरोबर. तर जर तुम्ही फिजिकल एक्सफोलिएशनबद्दल जर मला विचाराल तर फिजिकल एक्सफोलिएशन मी स्वतः सजेस्ट करत नाही. पण जर तुम्हाला करायचं असेल, तुमचा हट्ट असेल, तर तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही फक्त आठवड्यातून एकदाच करायचं आहे. 1 पेक्षा जास्त तुम्हाला करायचं नाही फिजिकल एक्सफोलिएशन. ओके. आता केमिकल एक्सफोलिएशनबद्दल बोलूया. तर केमिकल एक्सफोलिएशन कधी करायचं? जर तुमची ऑइली स्किन असेल तर आठवड्यातून 2 वेळा करायचं आहे.
ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून 1 वेळा करायचं आहे आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर महिन्यातून 2दा करायचं आहे. 15-15 दिवसाच्या गॅप नंतर तुम्हाला करायचं आहे, सेन्सिटिव्ह त्वचा असेल तर. पॉइंट नंबर 5, किती फॉर्ममध्ये एक्सफोलिएशन असतात? तर 2 फॉर्ममध्ये एक्सफोलिएशन असतात. पहिलं म्हणजे शॉर्ट फॉर्म आणि दुसरं म्हणजे लाँग फॉर्म. तर शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही बघाल तर शॉर्ट फॉर्ममध्ये कोणते फॉर्म्युलेशन येतील तर फेस वॉश, पीलिंग सोल्युशन हे शॉर्ट फॉर्ममध्ये येते. आणि आता लाँग फॉर्ममध्ये जर तुम्ही बघाल तर जेल, सीरम, क्रीम हे लाँग फॉर्ममध्ये येतात, बरोबर. पॉइंट नंबर 6, एक्सफोलिएट हे कधी करायचं? तर ते आता डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये यूज करताय. जसं मी आत्ताच सांगितलं शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म, बरोबर. तर आता तुम्ही कोणता फॉर्म्युलेशन यूज करताय त्यावर डिपेंड करतं की एक्सफोलिएशन कधी करायचं. जर तुम्ही फेस वॉश फॉर्म्युलेशनमध्ये यूज करत असाल तर तुम्ही सकाळी यूज करायचं आहे. क्रीम सोल्युशन फॉर्म्युलेशन यूज करताय तर तुम्ही हे दिवसाच करायचं आहे, सकाळीच करायचं आहे. पण जर तुम्ही सीरम, जेल किंवा क्रीम जर यूज करत असाल तर हे तुम्ही रात्री यूज करायचं आहे. पॉइंट नंबर 7, कसं यूज करायचं? जर तुम्ही फेस वॉश यूज करत असाल तर तुम्ही आधी चेहरा ओला करायचा आहे. त्याच्यानंतर आपण नॉर्मल जसा फेस वॉश घेतो, थोडासा फेस वॉश घ्यायचा, चांगला स्किनला लावून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही 25 ते 30 सेकंद थांबायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही वॉश करायचा. एक्सफोलिएशनचे जेवढे प्रोडक्ट असतात त्यांचे सगळ्यांचे पर्सेंटेज दिलेले असतात, ठीक आहे. तर आपल्याला त्या लिमिटेड पर्सेंटेजमधलेच आपल्याला ते प्रोडक्ट यूज करायचं आहे. म्हणजेच जर तुम्ही पीलिंग सोल्युशन यूज करताय तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं तुमच्या फेसवर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ते नॉर्मल वॉटरने वॉश करायचं आहे. तर आता पीलिंग सोल्युशनमध्ये तुम्ही बघाल तर 10 ते 15% मधलंच तुम्हाला पीलिंग सोल्युशन यूज करायचं आहे. 15 पेक्षा जास्त पीलिंग सोल्युशन तुम्हाला यूज करायचं नाही. त्याच्यानंतर आलं जेल. जेल सुद्धा तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे. पूर्ण फेसला डॉट डॉट करून तुम्हाला लावायचं आहे. जसं मी सांगितलं की रात्री लावायचं आहे, ठीक आहे. तर हे सुद्धा पर्सेंटेजमध्ये येतं. 1 ते 5% मध्ये तुम्ही जेल लावू शकता. जर तुम्ही सीरम लावत असाल तर सीरम सुद्धा तुम्हाला रात्रीच लावायचं आहे. 3 ते 4 ड्रॉप तुमचे इनफ होतात फुल फेसला लावण्यासाठी. आता सीरममध्ये सुद्धा जे पर्सेंटेज येतात ते म्हणजे 5% पर्यंत तुम्ही सीरम वापरू शकता. त्याच्यानंतर येतं क्रीम. तर क्रीम सुद्धा तुम्हाला एवढीच फक्त घ्यायची आहे, जास्त भरभरून घ्यायची नाही. म्हणजे आपला जो शेंगदाणा वगैरे असतो तेवढीच फक्त तुम्हाला क्रीम असेल तर क्रीम, जेल असेल तर जेल, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि पूर्ण फेसला तुम्हाला डॉट 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 करून असं चांगलं असं अप्लाय करायचं आहे. क्रीममध्ये सुद्धा 5 ते 10% मधली तुम्ही क्रीम लावू शकता. 10च्या वर तुम्ही लावू नका. एक्सफोलिएशन करतानाची सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तर तुम्हाला कधीच जे काही तुम्ही यूज करताय, मग ते सीरम असो, जेल असो, क्रीम असो, काहीही असो, ते तुम्ही कधीच तुमच्या त्वचेवर रब करायचं नाहीये, म्हणजे चोळायचं नाहीये, मसाज करायचा नाहीये. नाहीतर आपल्याला सवय असते ना क्रीम वगैरे लावली की असं मसाज वगैरे करतो. मसाज करायचं नाहीये. तुम्हाला फक्त स्प्रेड करायचं आहे. इव्हनली सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. तुम्हाला ना रब करायचंय, चोळायचं नाहीये आणि मसाज करायचं नाही. हे एवढं फक्त लक्षात ठेवा. आता इथे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या एजमध्ये आपण एक्सफोलिएट करू शकतो? तर 25 वयाच्या नंतर तुम्ही एक्सफोलिएट कधीही करू शकता. एक्सफोलिएशन कोणी करायचं कळलं, कधी करायचं कळलं, कसं करायचं कळलं आणि केलं सुद्धा. आता एक्सफोलिएशन केल्यानंतर कोणत्या गोष्टी 100% करायच्या आणि कोणत्या गोष्टी 100% करायच्या नाही, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पॉइंट नंबर 1, एक्सफोलिएशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिशय माइल्ड, जेंटल असाच तुम्हाला क्लीन्झर फेस वॉश यूज करायचा आहे. तुम्ही सेटाफिलचा यूज करू शकता. खूप माइल्ड आहे, अतिशय जेंटल आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे. इथे मी फोटो वगैरे दाखवीन. माइल्ड जेंटल असा क्लेन्झर आहे, तोच तुम्हाला दुसऱ्या दिवशी यूज करायचा आहे. पॉइंट नंबर 2, मॉइश्चरायझर स्किप करायचा नाही. लक्षात घ्या, आदल्या दिवशी आधी आपण एक्सफोलिएट केलेला आहे. एक्सफोलिएशनमुळे दुसऱ्या दिवशी आपली स्किन जी आहे ती प्रचंड ड्राय, सेन्सिटिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. मॉइश्चरायझर भरपूर लावायचा आहे. पॉइंट नंबर 3, सनस्क्रीन. कितीही काहीही झालं तरी सुद्धा सनस्क्रीन लावल्याशिवाय घरातनं बाहेर पडायचं नाही. जर तुम्ही घरात असाल तरी सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावायचं. जर तुम्ही सनस्क्रीन लावली नाहीत तर जास्त सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे सूर्य तुम्हाला हार्म करू शकतो. लगेच तुम्हाला सनबर्न होऊ शकतो. त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला 100% सनस्क्रीन लावायची आहे. एका जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरी पण चालेल, पण सनस्क्रीन नक्की लावा.
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्या कॉमेंटची वाट बघेन. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.